ओम साईराम. गणेशज्योती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज बनवत आहे मुंबई स्टाईल मसाला टोस्ट सँडविच. तर हा टोस्ट सँडविच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. तर असा हा सँडविच मी साध्या सोप्या पद्धतीत बनवला आहे घरी. तर चवीला अतिशय स्ट्रीट स्टाईल हा सँडविच कसा बनवला आहे ते चला आपण बघूया. तर चटणीसाठी लागणारे साहित्य आहे. तर इथे 1 वाटी कोथिंबीर घेतली आहे, तेवढाच पुदिना घेतला आहे स्वच्छ दोन्ही धुवून निवडून. तर इथे 10-12 लसणीच्या पाकळ्या आहे, अद्रक आहे. तर थोडेसे जिरे घेतले आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ. त्यानंतर ही अशी भाजकी डाळ मिळते, ती भाजकी डाळ घेतली आहे एक थोडीशी अंदाजान घ्यायची. 1-2 चमचे घ्यायचे. तसेच एक लिंबाचा रस लागेल आपल्याला, हिंग अर्धा चमचा आणि हिरवी मिरची. तर भाजकी डाळ टाकल्यामुळे सँडविचची चटणी पातळ होत नाही, ब्रेडला चटणी मस्तपैकी स्प्रेड होते. जे आपण पुदिना आणि कोथिंबीर धुवून जे पाणी असतं त्या पाण्यातच ही चटणी आपण बनवायची आणि असा एक अर्धा किंवा 1 लिंबाचा रस घालायचा आणि ह्याच्यातच आपण चटणी वाटून घ्यायची. त्याने चटणी ग्रीन तशीच राहते. तरी चटणी बघा किती मस्त ग्रीन वाटते. इथे बटाटे उकडून घेतले आहेत. आता सँडविचसाठी आपण बटाट्याची भाजी करायची आहे. तर बटाटे उकडून सोलून घेतलेत. तर तुम्ही अशा फोडी करून घ्या किंवा बटाटा मॅश केलात तरी चालेल. तर इथे 1 चमचाभर मी तेल घातलं आहे. तेल गरम झालं आहे आणि थोडीशी मोहरी घालते, अगदी अर्ध्या चमचापेक्षा पण कमी. थोडंसं जिरं पण घातलं आहे मी. तडतडलं तर इथे लसूण आणि मी कढीपत्ता व्यवस्थित परतून घेते. अर्धा चमचा धना जिरा पूड आणि अर्धा चमचा लाल तिखट व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. तर चिरून घेतलेली कोथिंबीर थोडी घातली आहे. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हिंग. व्यवस्थित हे असं मिक्स करून घेऊया. फोडी करून घेतलेली भाजी घालून घेते. व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. कांदा वगैरे घातला की थोडी भाजीला पाणी सुटण्याची शक्यता असते, म्हणून मी कांदा न घालता अशी मस्तपैकी परतून घेते. बघा, मॅश करत थोडी परतून घ्यायची. छान अशी भाजी परतून झाली आहे. आम्ही गॅस बंद करते आणि आता सँडविच करायला घेऊया आपण. इथे सर्वप्रथम ब्रेड लागेल. त्यानंतर आपल्याला बटर लागेल. बटर भरपूर सारा पाहिजे तर सँडविचमध्ये मजा येते. त्यानंतर अशी बटाट्याची भाजी मस्त अशी सर्व मसाले घालून केलेली आहे. इथे काकडी, कांदा आणि टोमॅटो हे मी स्लाइस करून घेतले आहेत आणि बीट हे उकडून मग त्यानंतर मी त्याचे स्लाइस केले आहेत. त्यानंतर इथे थोडंसं मीठ लागेल. त्यानंतर चाट मसाला आणि बारीक शेव. इथे मी पुदिन्याची चटणी घेतली आहे. तर इथे मी ब्राऊन ब्रेड घेतला आहे. तुम्ही साधा ब्रेड घेतलात, व्हाईटमध्ये मिळतो तो चालेल. तर मग आता ब्रेडला आपण मस्त असा मस्का लावून घेऊया. तर इथे आता दुसऱ्या स्लाइसला पण मी लावून घेते मस्त असा मस्का. तर इथे आता ग्रीन चटणी लावते. चटणी मी सांगितल्याप्रमाणे केलं तर ब्रेडला बघा व्यवस्थित स्प्रेड होते आणि चटणीचा कलर सुद्धा बदलला नाहीये. कधी सँडविच चटणी आपण डाळ न घेता केली की बघा पातळसर होते आणि ब्रेड ओला होतो. तर ही एक टिप्स आहे की तुम्ही ही चटणी अशा प्रकारे केलीत तर नक्कीच ब्रेड ओला होणार नाही, स्प्रेड होईल चटणी आणि चवीला पण खूप छान लागते. तर इथे आता काकडीचे स्लाइस बघा कापून घेतलेत. ते असे बरोबर ॲडजस्ट करायचे आपण. त्याच्यानंतर मी इथे बटाट्याची भाजी मस्त अशी लावून घेते. बघा, स्प्रेड करते अशी. तर इथे मस्त आता बघा बटाट्याची भाजी लावून घेतली. तर इथे आता आपण टोमॅटो
लावून घेऊया. तर इथे आता कांदा, बीटरूट, मस्त वाफवून घेतलेले बीटरूट घातले. हा थोडंसं मीठ घालते आणि थोडासा चाट मसाला पण घालते. मस्त असं बटर लावून घेते त्याला. तर आता हा सँडविच मस्तपैकी क्रिस्पी होईपर्यंत मी तव्यावर मस्त बटर वगैरे लावून शेकून घेते. तर दोन्ही साईडने बघा मस्त बटर लावल्याने कसा सँडविच क्रिस्पी होतो. तर हा सँडविच आपण तव्यावरती घेतोय शेकून, त्यामुळे हा अगदी 1-2 मिनिटांनी पुन्हा परतायचा, नाहीतर हा करपण्याची भीती असते. तर असं आलटून पलटून मस्तपैकी 2-3 मिनटं छानपैकी शेकवून घ्यायचा आणि वरतून क्रिस्पी झाला की आपण हा सँडविच काढून घेऊया. सँडविच बघा किती मस्त क्रिस्पी झालंय, किती कलरफुल वाटतंय, मस्त क्रिस्पी झालंय. तर झालं आहे, आता इथे काढून घेतलं आहे. बघा किती छान टोस्ट झाला आहे, मस्त क्रिस्पी झाला आहे. तर आता आपण कट करून घेऊया. बटर आणि मस्त चटणीवरती आता आपण थोडीशी शेव, हा मस्त असा सँडविच झालाय बघा. तोंडाला पाणी सुटलं ना, छान वाटतोय बघा आणि कलरफुल वाटतोय. असा सँडविच नक्की बनवा.